नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? माझ्या वनितास किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुपा माशाचं कालवण. त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. कुपा माशाच्या कालवणासाठी आता बघा मी काय काय घेतलं वाटणामध्ये. 3 हिरव्या मिरच्या, थोडं ओलं खोबरं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी चिंच आणि अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. बस एवढंच आपल्याला त्याचं आता एवढंच साहित्यांचं आता आपल्याला माशासाठी वाटण करायचं आहे. चला आता आपण मिक्सरला हे बारीक वाटून घेऊया. चला आता हे आपलं वाटण तयार आहे. चला आता गॅस पेटवून आपण हे कालवण करायला घेऊया. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकूया आणि 2-3 मी त्याच्यात कढीपत्त्याची पानं टाकले. त्याच्याने कसं सुगंध छान येईल. ती पानं आता थोडी तडतड जरा थोडंसं परतून घेऊया. ती पानं तडतडली की त्यात मी 2 चमचे होममेड आमच्या घरात तयार केलेला आगरी कोळी मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि चांगलं परतून घेऊया. ते परतल्यानंतर त्यात वाटण टाकूया. आता त्यात आपण हे वाटण केलेलं आहे ते चांगलं परतूया. तेल सुटेपर्यंत परतूया. बघा कशी तर्री आली आहे कालवणाला. हा आमचा होममेड आगरी कोळी मसाला आहे. त्यामुळे कालवणाला खूप छान टेस्ट येते. बघा तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने. आता त्यात मी थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे. अर्धा छोटा चमचा चिकन मसाला आणि ते थोडंसं परतून घेऊया. आणि त्यात 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ ते थोडंसं अजून परतून घ्या. परतत राहते. तेल सुटेपर्यंत आपण मी परतलेलं आहे. बघा आता हे बघा त्याला आता थोडं तेल सुटायला आलं आहे. तरी पण थोडंसं अजून परतून घेते. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. बघा साईडने कसं तेल त्याला सुटत चाललेलं आहे. मस्त त्याचा वास जाईपर्यंत परतून मी घेतलेला आहे. आता म्हणजे गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची. त्यामध्ये ते चांगलं परतून घेऊया. थोडंसं वाटण पण शिजून त्याच्यावरून साईडने बघा तेल सुटत आलेलं आहे. असं तेल सुटलं की आपलं वाटणचं कच्चेपणा निघून गेला आहे आणि वाटणसुद्धा शिजलेलं आहे. आता ते बघा कशी तर्री आलेली आहे कालवणाला. आता आपण हे कुपा मासा जो धुवून स्वच्छ घेतलेला आहे तो टाकूया त्याच्यात. आता ते मच्छी टाकलेले आहे ते थोडंसं परतून घेऊया म्हणजे तो मसाला त्या मच्छीला लागेल. तर आता मी इथे एक वाटी गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्यावर कसं त्या कालवणाला तर्री येईल चांगली. आता ज्या ह्याच्यात मी वाटण वाटलेलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते धुवून म्हणजे ते त्याच्यात पाणी टाकून ते धुवून त्या मी कालवणात टाकणार आहे. बघा म्हणजे हे कुपा मासा कसा शिजायला थोडासा वेळ लागतो ना, म्हणून थोडं जास्तीचं पाणी टाकलेलं आहे. पण बघा कालवणाला थोडंसं गरम पाणी मी आधी टाकलेलं होतं त्यात. बघा त्याला कशी तर्री आली ती. त्याला आपण आता चांगलं थोडंसं
हलवूया, डावीने परतूया आणि बघितली कशी तर्री आली कालवणाला. आता हे कालवणाला उकळी आल्यावर त्यात वर थोडा 5 ते 10 मिनटं त्याला आपण झाकून देऊन ते उकळी येईपर्यंत शिजवूया. ते झाकण दिल्यावर कसं पटकन शिजतं ते मच्छी. हे बघा कशी तर्री आली. झाली आपली 10 मिनटं. आता बघा कालवणाला किती छान तर्री आली. आपण मच्छी शिजली का आपण चमच्याने बघूया. ते बघा लगेच तुटते ते मच्छी. बघा किती छान उकळी आली त्याला. झाले 10 मिनटात शिजून झालं आपलं कालवण. बघा किती सुंदर. आता आपण गॅस बंद करून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून त्याच्यावर कोथिंबीर टाकून गार्निश करूया. किती छान दिसते कुपा माशाचं कालवण. बघा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, खूप छान चव येईल. जर ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.